गाडीचा रिव्ह्यू बघण्याआधी गाडीचा झालेला ॲक्सिडेंट बघा। ही गाडी टाटा नेक्सॉनला धडकली होती आणि त्यानंतर या गाडीचे झालेले हाल बघा। आतमध्ये एअरबॅग्स ओपन झालेले आहेत, पण आतमध्ये कोणालाच काही नाही झालेलं। याचाच अर्थ ही गाडी 4 स्टार जरी असली तरी रोडवरती तिची बिल्ड क्वालिटी सिद्ध करते। टाटाचीच गाडी हिला धडकली तरी देखील हिचे हाल बघा, जास्त मोठा इम्पॅक्ट नाही झालेला। हाय स्पीडमध्ये टाटा नेक्सॉन होती, त्यामुळे ही गाडी तुमच्या फॅमिलीसाठी सेफ आहे। आता गाडीचा रिव्ह्यू सुरू करूया। गाडी स्टार्ट करतो मी, शांत होतो आणि तुम्हीच ऐका की किती इंजिनचा नॉइज तुम्हाला गाडीमध्ये ऐकायला मिळतोय। आयडल इंजिन आहे। मंडळी, आज आपल्या सोबत आहे टाटा टिगॉर iCNG मॉडेल 2025। हे मॉडेल आहे सीएनजी मधलं XZ+। एक शोरूम किंमत आहे 8,90,000 रुपये आणि ऑन रोड तुम्हाला जातं 10,28,000 रुपयांच्या दरम्यान। ही गाडी आपल्याला रिव्ह्यू साठी दिलेली आहे पंचजन्य ऑटोमोबाईल्स हांडेवाडी पुणे यांनी। त्यांचा स्क्रीनवरती तुम्ही पत्ता आणि नंबर बघू शकता। टेस्ट राईडसाठी किंवा गाडी बुकिंगसाठी किंवा चांगल्या सर्व्हिससाठी तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता। या व्हिडिओमध्ये मिळणारे नवीन फीचर्स, गाडीमध्ये काय बदल झालेले आहेत, सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। नमस्कार मंडळी, मी अजिंक्य तुमचं स्वागत करतो ऑटो हेल्पर मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। चला व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी ही नवीन ग्रिल तुम्हाला मिळते, जी की जबरदस्त वाटते। तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहू शकता। हे जे सिल्वर एलिमेंट्स ऍड केलेले आहेत, जे की ग्लॉसी आहेत, ते उत्तम वाटतात। इथे टाटाचा लोगो तुम्ही पाहू शकता। त्यानंतर सगळ्यात मोठा बदल झालेला आहे ह्या हेडलॅम्प मध्ये। एलईडी मध्ये इथे हेडलॅम्प दिली जाते। पहिल्यांदा तुम्हाला इथे हॅलोजन बल्ब दिला जात होता। एअर इनटेकची जी ग्रिल आहे ती तुम्ही पाहू शकता, ब्लॅक मध्ये दिलेली आहे। फ्रंट डिझाइन ओव्हरऑल गाडीची मस्त वाटते। गाडीचे जे डायमेन्शन्स आहेत ते 3,995 mm तुम्हाला गाडीची लांबी मिळते आणि व्हील बेस जो आहे तो 2,450 mm इतका दिलेला आहे। या गाडीमध्ये ग्राउंड क्लिअरन्स जो आहे तो 165 mm चा दिलेला आहे। पेट्रोल व्हेरियंट मध्ये 170 mm चा मिळतो। हँडल वरती तुम्हाला इथे रिक्वेस्ट बटन दिलेला आहे। क्रोम फिनिश मध्ये इथे तुम्हाला थोडेसे ऍक्सेंट्स मिळतात, ज्यामुळे बेस्ट वाटते। ऑटो फोल्डेबल ORVMs दिलेले आहेत, इलेक्ट्रिकली ऍडजस्ट होतात। इथे टर्न इंडिकेटर दिलेला आहे। साईडचा ग्लास एरिया तुम्हाला मोठा मिळतो, त्यामुळे गाडीमध्ये दाबल्यासारखं वाटत नाही। तुम्हाला सीएनजी मध्ये XZ+ या व्हेरियंट मध्ये R14 चे हायपर स्टाईल व्हील मिळतात, पण तुम्ही जर अपर मॉडेल मध्ये गेलात तर तुम्हाला याच व्हेरियंट मध्ये 15 इंच व्हील मिळतात। पुढे डिस्क ब्रेक तुम्हाला दिलेला आहे, पाठीमागे ड्रम ब्रेक मिळतो। गाडीचा जो टायर सेक्शन आहे तो आहे 175/65 R14। 35 लिटर तुम्ही पेट्रोल भरू शकता। NGV1 नोझल दिलेला आहे। 8 ते 10 किलो पर्यंत सीएनजी बसतो। क्लोज केल्याशिवाय गाडी स्टार्ट होत नाही। हे एक चांगलं सिक्युरिटी फीचर याच्यामध्ये दिलेला आहे। ही आहे गाडीची पाठीमागची साईड, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता की इथे कॅमेरा देण्यात आलेला आहे रिव्हर्स पार्किंगचा। टाटाचा लोगो दिलेला आहे। पाठीमागची डिझाईन सुद्धा उत्तम आहे। टिगॉरचं एम्ब्लेम जे आहे ते तुम्हाला अशा प्रकारचं मिळतं, ज्यामुळे थोडंसं प्रीमियम वाटते गाडी। खाली तुम्हाला इथे क्रोम स्ट्रिप मिळते, ज्यामुळे डिझाईन अजून इन्हॅन्स होते। रिफ्लेक्टर्स दिलेले आहेत। टेल लॅम्प या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचे मिळते। दिसायला थोडेसे चेंजेस आहेत त्याच्यामध्ये डिझाईन मध्ये। iCNGचं बॅजिंग, टाटाचा लोगो, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स तुम्हाला या गाडीमध्ये 2 दिले जातात। या ठिकाणी तुम्हाला स्टेपनी टायर दिला जातो, जो तुम्हाला डिक्की मधून ओपन करावा लागतो। इथे बघू शकता डिफॉगर दिलेला आहे। रिव्हर्स तुम्हाला वायपर मिळत नाही। iCNGचं बॅजिंग, शार्क फिन अँटेना दिलेला आहे आणि नवीन डिक्कीचा स्पॉइलर जो आहे, बूटचा स्पॉइलर तुम्हाला दिला जातो, ज्यामुळे थोडीशी डिझाईन पाठीमागची पहिल्यापेक्षा वेगळी वाटते। गाडीची डिझाईन इन्हॅन्स झालेली आहे, त्यामुळे डिझाईन इन्हॅन्स झाल्यामुळे गाडी आता पहिल्यापेक्षा बेटर दिसते। या गाडीमध्ये जर तुम्ही नॉर्मल पेट्रोल व्हेरियंट घेतला तर त्याच्यामध्ये 419 लिटरचा बूट स्पेस मिळतो। इथे तुम्हाला ड्युअल सिलेंडर टेक्नॉलॉजी iCNG साठी दिलेली आहे, सीएनजी साठी। त्यामुळे नक्की किती बूट स्पेस मिळतो हे कंपनीने डिक्लेअर केलेलं नाही, पण तुम्हाला भरपूर स्पेस याच्यामध्ये मिळू शकतो। तुम्ही पाहू शकता की तुमचं सामान याच्यामध्ये आरामशीर बसेल। असा थोडासा लांब आहे बूट स्पेस, हाईट तुम्हाला कमी मिळेल पण थोडासा लांब आहे, त्यामुळे सीएनजी जरी असली तरी बऱ्यापैकी तुम्हाला स्पेस याच्यामध्ये मिळतो। आता इथे बघू शकता, इथे छोटासा लॅम्प दिलेला आहे। रात्रीच्या वेळी गाडीच्या बूटमधनं सामान काढणं सोपं होतं। आणि डिझायर मध्ये तुम्ही पाहिलं असेल की जी डिक्की आहे त्याचं इथलं जर हे पाहिलं तर ते ओपन ठेवलं, पण इथे क्लोज केलेलं आहे, त्याच्यामुळे वायरिंग वगैरे दिसत नाही। कॉस्ट सेव्हिंग इथे कंपनीने केलेली नाही। डिक्की करूया बंद, गाडीच्या आतमध्ये जाऊया आणि कशा प्रकारे डॅशबोर्ड तुम्हाला मिळतं ते बघूयात। रिक्वेस्ट बटन इथे दिलेलं आहे, ते दाबलं की गाडी अनलॉक होते। गाडीमध्ये अशा प्रकारची चावी दिली जाते, ट्रेडिशनल चावी आहे। अशा प्रकारची चावी तुम्ही जुन्या टिगॉर मध्ये देखील बघितली असेल। यामध्ये तुम्हाला अनलॉक, लॉक, बूट ओपन आणि फॉलो मी होम हेडलॅम्पचं बटन इथे पाहायला मिळत असेल। हेडलॅम्प चालू होते। तर जाऊया आतमध्ये। याच्यामध्ये एक सिक्युरिटी फीचर आहे, मी तुम्हाला सांगू। समजा अशी गाडी आतमध्ये गाडीच्या चावी राहिली आणि समजा आपण गाडी अशी लावली आणि लॉक करायचा प्रयत्न केला तर गाडी बीप देते, असे सांगते की गाडीमध्ये चावी राहिलेली आहे। चांगलं सेफ्टी फीचर आहे ना, की लॉक होत नाही गाडी आतनं। चला आता आतमध्ये जाऊया, गाडीमध्ये काय काय मिळतं ते पाहूया। हे बघा, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही डोर ट्रिम या मॉडेलची पाहू शकता।
तुम्हाला बीच कलर मध्ये ही डोर ट्रिम मिळते आणि कॉफी कलर इथे यूज केलेला आहे, फॅब्रिक इथे यूज केलेला आहे, म्हणजे सॉफ्ट टच तुम्हाला इथे मिळतं. 4 पॉवर विंडोचे बटन्स दिलेले आहेत. पॉवर विंडो लॉक करण्याचं बटन दिलेलं आहे. जो ओपनर आहे तो क्रोम फिनिश मध्ये मिळतो. लॉक तुम्हाला इथे ब्लॅक कलर मध्ये मिळतं. ORVMs कंट्रोल इथे दिलेले आहेत. इथे तुम्हाला स्पीकर दिलेला आहे. या गाडीमध्ये 4 स्पीकर्स आणि 2 ट्विटर्स दिले जातात. इथे मॅगझिन होल्डर आहे. इथे तुम्ही बॉटल ठेवू शकता, बॉटल होल्डर आहे. फ्रंट सीट्स तुम्ही पाहू शकता. तुम्हाला इथे ऍडजस्टेबल हेडरेस्ट दिलेले आहेत. ही की इथे मी ठेवतो. हे सीट जे आहेत ते तुम्ही ऍडजस्ट करू शकता. त्याची हाईट पुढे पाठीमागे करू शकता आणि तुम्ही इथून हे बघा इथे बटन नॉब आहे त्याने रिक्लाइन देखील करू शकता. म्हणजे तुम्ही हे 6 वे ऍडजस्ट करू शकता. चांगली गोष्ट आहे. या सीट बद्दल बोलायचं झालं तर फॅब्रिक अपहोल्स्ट्री तुम्हाला मिळते, लेदर नाही. आणि याचं कुशन जे आहे ते चांगल्या पद्धतीचं दिलेलं आहे, उत्तम क्वालिटीचं आहे. त्याची कंप्लेंट आपण करू शकत नाही कारण सपोर्ट चांगला मिळतो. आणि ही गाडी मी बरेच लांब चालवली आहे जुनी, त्यामुळे मला माहिती आहे की लॉंग जर्नी वेळेस आपण थकतो ना, तसं या गाडीमध्ये थकत नाही ड्रायव्हर. हँडरेस्ट 2 ऍड केलेले आहेत. कन्व्हिनियन्स फीचर एक ऍड केलेलं आहे. हे नवीन ऍड झालेलं आहे. 24 मध्ये नव्हतं, 25 मध्ये ऍड केलेलं आहे. बाकी हे स्टेअरिंग व्हील नवीन या गाडीमध्ये तुम्हाला मिळतं. हे स्टेअरिंग व्हील तुम्ही पाहिलं असेल नवीन नेक्सॉन मध्ये, नवीन पंच मध्ये. इथे लेदर रॅप दिलेला आहे, प्रीमियम वाटतंय. आणि याच्यावरती तुम्हाला टाटाचा चमकणारा लोगो देखील बघायला मिळतो, जो की येईल. 2 मिनिटं थांबा, गाडी स्टार्ट होईल. हा बघा, जो की बेस्ट वाटतोय. आता हे स्टेअरिंग व्हील तुम्ही ऍडजस्ट करू शकता. याची टिल्ट ऍडजस्ट होतं, टेलिस्कोपिक नाही, म्हणजे बाहेर आत ऍडजस्ट होत नाही, वर खाली ऍडजस्ट होतं. चांगली गोष्ट आहे. हे फीचर याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. लेफ्ट साईडला या स्टेअरिंग व्हील वरती तुम्हाला मिळतात कॉल कंट्रोल्स, MID कंट्रोल राईट साईडला तुम्हाला मिळतात. हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला हे स्टेअरिंग व्हील दिलं जातं, जे की आता एकदम छान वाटतंय. हे गाडीचा MID. लेफ्ट साईडला तुम्हाला RPM मीटर दिला जातो, मध्ये MID दिलेला आहे. ज्या वॉर्निंग लाईट्स आहेत त्या इथे बघायला मिळतात. फ्युएल गेज, CNG साठी, पेट्रोल साठी इथे दिलेला आहे. जो MID आहे तो कंट्रोल करण्यासाठी इथे बटन्स दिलेले आहेत, ज्याच्या माध्यमातून तुम्ही ट्रिप A, ट्रिप B, ओडो हे सगळ्या गोष्टी पाहू शकता. कुठल्या मोडमध्ये गाडी आहे ते इथे बघायला मिळतं. CNG मध्ये आहे. आता CNG मधनं तुम्हाला पेट्रोलमध्ये कन्वर्ट करायचं, इथे बटन बघू शकता. हे दाबलं याचा अर्थ CNG मधनं गाडी आता पेट्रोलमध्ये शिफ्ट झालेली आहे. इथे बघू शकता CNGचा जो इथे लॅम्प येत होता तो बंद झाला. परत एकदा मी CNG दाबतो, ते बघा CNG वरती गाडी शिफ्ट झालेली आहे. CNG वरतीच गाडी स्टार्ट होते, पेट्रोलची या गाडीला गरज नाही. ड्राय रन CNG वरतीच होते, त्यामुळे तुमचे पेट्रोलचे पैसे वाचतात. गाडीचा डॅशबोर्ड तुम्ही बघू शकता. 2 कलर मध्ये तुम्हाला डॅशबोर्ड मिळतं. एक म्हणजे कॉफी कलर आहे, हा छान वाटतो, एकदम प्रीमियम वाटतो, मला आवडतोय तो बघितल्या. आणि खाली तुम्हाला बीच कलर दिलेला आहे आणि ब्लॅक ऍक्सेंट, इथे पियानो ब्लॅक कलरचं मटेरियल सुद्धा दिलेलं आहे आणि सिल्वर मध्ये ऍक्सेंट सुद्धा तुम्ही बघू शकता. हा सेंटरला जो डिस्प्ले दिलेला आहे तो 10.25 इंचचा मिळतो, जो की टच स्क्रीन आहे. 4 स्पीकर्स आणि 2 ट्विटर्स दिलेले आहेत. दोन जे ट्विटर्स आहेत तो एक इथे आहे, एक इथे आहे. आता याचा जो टच रिस्पॉन्स आहे तो छान आहे, कंप्लेंट करण्यासारखा नाहीये. वायरलेसली ऍपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो सपोर्ट करतो. याच्यामध्ये जो रिव्हर्स कॅमेरा दिलेला आहे त्याची क्लिअरिटी तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती आता पहा. अशा प्रकारची क्लिअरिटी तुम्हाला बघायला मिळते. इथे काही सेटिंग्स दिलेले आहेत, त्या तुम्ही तुमच्या पद्धतीने ऍडजस्ट करू शकता. आता इथे AC वेंट्स जे आहेत ते चेंज करण्यात आलेले आहेत. त्याची क्वालिटी, फिट अँड फिनिश चांगली बनवण्यात आलेली आहे. सिल्वर एक्सेंट याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. टिगॉरचं बॅजिंग इथे बघू शकता. हे पियानो ब्लॅक कलरचं मटेरियल इथे यूज केलेलं आहे. इथे तुम्हाला गाडी लॉक अनलॉक करण्याचं बटन दिलेलं आहे. फॉग लॅम्पचं बटन इथे दिलेलं आहे. हजार्ड लाईटचं बटन इथे दिलेलं आहे. CNG मोडचं आणि बूट ओपनचं बटन इथे दिलेलं आहे. खाली आल्यानंतर इथे ऑटो क्लायमेट कंट्रोल, ACचे जे कंट्रोल्स आहेत ते दिलेले आहेत. या ठिकाणी अशा प्रकारे तो बंद करता येतो. बाकी ACचे सेटिंग्स इथे दिलेले आहेत. इथे USB A दिलेली आहे. Type-C पोर्ट 5 वोल्ट 3 अँपिअरचा दिलेला आहे. पॉवर आउटलेट इथे दिलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा चार्जर जो असतो तो लावू शकता. इथे छोटासा स्पेस दिलेला आहे. गिअर नॉब इथे तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा मिळतो आणि इथे सिल्वर ॲक्सेंट देखील आहे, एकदम बेसिक वाटत नाही त्यामुळे. आणि सिल्वर कलरची इथे बॉर्डर देखील याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. इथे कप होल्डर दिलेला आहे. 2 कप होल्डर्स या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता. चावी ठेवण्याची जी जागा आहे, आता 2 चाव्या तिथे ती इथे देण्यात आलेली आहे, त्यामुळे चावी इकडे तिकडे जाणार नाही. इथे परत पॉवर आउटलेट दिलेला आहे पाठीमागच्यांसाठी आणि इथे छोटासा कप्पा दिलेला आहे. हँडब्रेक. आता इथे ग्लो बॉक्स बघा कसा ओपन होतोय, प्रीमियम एकदम दिलेला आहे. भरपूर स्पेस आहे याच्यामध्ये. कूल ग्लो बॉक्स आहे, त्याचा नॉब इथे तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे क्लोज. याची फिट अँड फिनिश आता पहिल्यापेक्षा चांगली बनवण्यात आलेली आहे. हे डॅशबोर्ड तुम्हाला कसं वाटलं कॉमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. इथे तुम्हाला मिळतो मॅन्युअल डे नाईट IRVM. 2 सनवायझर्स दिलेले आहेत. इथे पण तुम्हाला व्हॅनिटी मिरर दिला जातो. इथे देखील व्हॅनिटी मिरर दिलेला आहे. इथे तुम्हाला माईक दिला जातो. हँडल तुम्ही पाहू शकता. इकडची डोर ट्रिम जी आहे ती तुम्हाला कशा प्रकारची मिळते ते एकदा तुम्ही नजर टाका. बॉटल होल्डर दिलेला आहे. सेंटर रूफ लॅम्प जो आहे तो तुम्हाला इथे दिला जातो.
जे सीटचे अपहोल्स्ट्री आहेत ते चांगल्या क्वालिटीचे आहेत. इथे तुम्हाला हँडरेस्ट मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दिला जातो. इंजिन स्टार्ट स्टॉप करण्याचं बटन या ठिकाणी पाहू शकता, ज्यामध्ये सिल्वर ॲक्सेंट दिलेला आहे. मंडळी, या गाडीमध्ये जे सेफ्टी फीचर्स आहेत ते तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती पाहू शकता. सगळी सेफ्टीची काळजी जी आहे ती तुमच्या टाटा मोटर्सने घेतलेली आहे. या गाडीमध्ये तुम्हाला 4 स्टार सेफ्टी मिळते ग्लोबल एनकॅपमध्ये. मंडळी, सेफ्टीबद्दल जर बोलत आहे तर अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. या गाडीमध्ये जर तुम्ही अजून अपर मॉडेलमध्ये गेलात तर तुम्हाला 360 डिग्री कॅमेरा देखील याच्यामध्ये ॲड करण्यात आलेला आहे. नवीन डॅशबोर्ड तर तुम्ही पाहिलं, नवीन सीट्स तुम्ही पाहिलेत. पाठीमागे कशा प्रकारे स्पेस दिलेली आहे ती चेक करूया. आता हे पुढचं सीट जे आहे ते मी माझ्या पद्धतीने ॲडजस्ट केलं होतं ऑलरेडी. तर आता इतका स्पेस तुम्हाला याच्यामध्ये मिळतो. अंडर थाय सपोर्ट हा तुम्हाला उत्तम मिळतो या गाडीमध्ये, त्याच्याबद्दल कंप्लेंट नाही. आणि अजून एक गोष्ट म्हणजे गाडीमध्ये जो रिक्लाइन आहे या ठिकाणी पाहू शकता की कशा प्रकारे मिळतोय. आरामशीर मी बसू शकतो. डोक्याला देखील भरपूर स्पेस आहे. 6 फूट उंची आहे माझी. आता सांगून अनेकांना कळालं असेल की माझी 6 फूट उंची. बऱ्यापैकी स्पेस तुम्हाला याच्यामध्ये मिळतो. मागे सेफ्टीसाठी 3.3 सीट बेल्ट दिलेले आहेत, त्यामुळे पाठीमागे बसणारे 3 जण सीट बेल्ट लावू शकतात. तिघांना देखील फिक्स हेडरेस्ट दिलेले आहेत. आता याच्यावरती प्लास्टिक आहे, ते काढू शकत नाही, माफ करा. मध्ये जो बसणारा आहे ना त्याच्यासाठी इथे हंप आहे. 3 जण पाठीमागे ट्रॅव्हल करणार असाल तर मध्ये बसणारा या प्रकारे कम्फर्टेबली बसू शकतो. आणि या ठिकाणी देखील तुम्हाला अशा प्रकारे स्पेस मिळते. यामध्ये मोबाईल ठेवण्यासाठी जागा देखील दोन्ही साईडला दिलेली आहे, ही चांगली गोष्ट आहे. पाठीमागे चार्जिंगसाठी मी तुम्हाला पॉवर आउटलेट ऑलरेडी दाखवला आहे. आता इथे असा हँडल मिळतो आत बाहेर करण्यासाठी. पार्सल डे दिलेला आहे आणि याच्यात तुम्ही बारक्या बाळाचं सीट बसू शकता. त्याच्यासाठी आयसोफिक्स अँकर्स याच्यामध्ये दिलेले आहेत. हँडरेस्ट दिलेला आहे. अशा प्रकारे बसण्यासाठी 2 कप होल्डर्स दिलेले आहेत. तर पाठीमागे पाहिलं की किती जागा मिळते, काय सगळी माहिती पाहिली. आता गाडीच्या इंजिन बद्दल माहिती घेऊया. चला, त्यासाठी मला बाहेर यावं लागेल. या गाडीमध्ये पाठीमागे 2 ट्विटर्स दिले जातात, एक इथे आणि एक पलीकडच्या डोर ट्रिम वरती. मंडळी, या गाडीमध्ये तुम्हाला 1.2 लिटर रेवट्रॉन 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन दिलं जातं. हे इंजिन पेट्रोलमध्ये 86 PS पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करतं. आणि जर सीएनजी मध्ये याची पॉवर फिगर बघायला गेली तर ती तुम्हाला मिळते 96.6 Nm टॉर्क आणि 74.5 PS पॉवर. इतकी पॉवर या इंजिन मध्ये सीएनजी मध्ये तुम्हाला मिळते. याचा आवाज आपल्याला केबिन मध्ये किती येतोय त्याची एक छोटीशी टेस्ट आपण करूयात. गाडी स्टार्ट करतो मी. शांत होतो आणि तुम्हीच ऐका की किती इंजिनचा नॉइज तुम्हाला गाडीमध्ये ऐकायला मिळतोय. आयडल इंजिन आहे. आशा आहे की तुम्हाला समजलं असेल की आतमध्ये किती इंजिनचा नॉइज होतोय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तुमच्या कामाचा तुम्हाला वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा. नाव लक्षात ठेवा, ऑटो हेल्पर मराठी. भेटूया पुन्हा नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मला रजा द्या. जय महाराष्ट्र.